नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ख्रिसमस डेकोरेशन आयडियाज बघणार आहोत। या आयडियाज अतिशय सोप्या आहेत, पण तुमच्या घराला खूप छान असा ख्रिसमस लुक तुम्ही या आयडियाज वापरून देऊ शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। ख्रिसमस डेकोरेशनची सुरुवात ही मी ख्रिसमस ट्री लावण्यापासून करते। माझ्याकडे साधारण 5 फुटाचं हे ख्रिसमस ट्री आहे आणि हे मी लोकल मार्केटमधनं घेतलं होतं, पण ऑनलाईन सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची ख्रिसमस ट्री मिळू शकतात। मी बऱ्यापैकी गोष्टींच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, पण जर तुम्हाला शक्य झालं लोकल मार्केटमध्ये जर तुम्ही जाऊ शकलात तर तुम्ही आवर्जून जा, कारण की खूप जास्त व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतात लोकल मार्केटमध्ये। मी बऱ्यापैकी गोष्टींच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। ख्रिसमस ट्री लावून झाल्यानंतर मी लाईट्स त्याच्यामध्ये सोडलेले आहेत। इकडे मी येलो लाईट्सची माळ घेतली आहे, पण याचा जो कलर आहे माळेचा तो ब्लॅक कलर आहे। अशा जेव्हा आपण माळा वापरतो ख्रिसमस ट्रीमध्ये तेव्हा फक्त लाईट्स दिसून येतात। ब्लॅक कलर असल्यामुळे आपण जी लाइटिंगची माळ लावतो तर ती दिसून येत नाही आणि आपलं ख्रिसमस ट्री खूप छान दिसतं। यावर्षी ख्रिसमस ट्रीचा जो ट्रेंड आहे तो आहे रिबिन्स वापरून वेगवेगळ्या प्रकारचे बो तयार करतायत सगळेजण। तर अर्थात मी सुद्धा ट्राय करून बघितला हा ट्रेंड, आणि मी रेड कलरच्या रिबिन्स वापरलेल्या आहेत आणि काही रेडीमेड बो सुद्धा मी आणले होते पुन्हा एकदा लोकल मार्केटमधनंच। आणि मी पूर्ण रेड आणि गोल्डन अशी थीम केलेली आहे या ख्रिसमस ट्रीची। आता जे टीव्ही युनिट आहे तिथे पण मला थोडंसं ख्रिसमस डेकोरेशन करायचं होतं। माझ्याकडे हे छोट्या साईजचं ख्रिसमस ट्री आहे। माझ्याकडे एक असा फ्लॉवर पॉट आहे, त्याच्यामध्ये मी फोम घालून हे ख्रिसमस ट्री उभं केलं आहे आणि टीव्हीच्या खालच्या बाजूला मी फोम लावून आर्टिफिशियल गुलाबाची फुलं आहेत तर ती मी लावून घेतली आहेत। आणि हे ख्रिसमस गार्लंड्स आहेत, त्याच्यामध्ये डार्क ग्रीन कलर आहे, लाईट ग्रीन आहे, रेड कलरमध्ये पण आहे, तर मी ते काही ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर बाजूला सुद्धा मी काही असे गार्लंड सोडलेले आहेत। मी हे मिनिएचर ख्रिसमस ट्री आणलेलं आहे वेगवेगळ्या सायझेसमध्ये, आणि त्याच्या बाजूला कलरफुल दिवे ठेवलेले आहेत। हे सुद्धा बॅटरीचे दिवे आहेत जे आपण दिवाळीत सुद्धा वापरतो। माझ्याकडे हे वेगवेगळ्या कलर्समध्ये असे काही दिया होल्डर्स आहेत, तर त्याच्यात मी हा गोल्डन दिवा ठेवला आहे, पण कलर खूप छान रिफ्लेक्ट होतोय। त्यानंतर हे साईडला जे ख्रिसमस ट्री होतं तर त्याला पण मी डेकोरेट केलं। त्याच्यानंतर माझ्याकडे अजून एक असा शेल्फ आहे, त्यावरती ग्रीन कलरचे गार्लंड ठेवले, आणि माझ्याकडे ही जुनी बॉटल आहे, रेड चेरीजचा बुके ठेवला। या बॉटलच्या वरती मी एक रेड कलरचा बो स्टिक केलेला आहे, आणि त्याच्या बाजूला मी या कॅन्डल्स ठेवलेल्या आहेत। मला एक असा वेगळ्या प्रकारचा हा दिवा मिळाला, आणि पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये बॅटरीचे जे दिवे आहेत ते मी ठेवलेत, आणि या अशा वेगवेगळ्या कॅन्डल्स आहेत, तर त्याचा पण मी एक छान लेआउट तयार केलेला आहे। लिव्हिंग रूममध्ये मी हे पूर्ण ख्रिसमस गार्लंड आणलेलं आहे, मोठं 9 फुटाचं आहे हे, तर ते मी या बाजूनी लावलेलं आहे लिव्हिंग रूममध्ये। त्याच्यात पण मी थोड्याशा रेड चेरीज ॲड केल्या, फेरी लाईट्स ॲड केलेल्या आहेत। हे बॅटरीवर चालणारे फेरी लाईट्स आहेत, त्यामुळे त्याला कनेक्शन लागत नाही। आता मी एका रूमसाठी ख्रिसमस डेकोरेशन केलं ते आपण बघूयात। इकडे मी छोट्या साईजचं ख्रिसमस ट्री आणलंय, तिथे सुद्धा मी रेड ऑर्नामेंट्सच लावलेली आहेत, आणि पुन्हा एकदा इथे पण मी छोट्या साईजचे बोज तयार केलेले आहेत आणि ते मी इकडे लावलेले आहेत। पुन्हा एकदा मी इकडे सुद्धा कलर कॉम्बिनेशन हे गोल्डन आणि रेड असंच ठेवलं। आरशाच्या बाजूला पण मी हे ख्रिसमस गार्लंड सोडलेलं आहे। बेडसाठी म्हणून मी हे रेड कलरचंच बेडशीट वापरलेलं आहे। थोडंसं रेड आणि व्हाईट असं प्रिंट असलेलं हे कुशन कव्हर आहे। ख्रिसमस कॅप या कुशनवरती लावलेली आहे। ही सुद्धा आयडिया खूप छान आहे। तुमच्याकडे कुठल्याही कलरचं कुशन कव्हर असलं तर खूप छान असा ख्रिसमस वाईब आपल्याला मिळतो। त्याच्यानंतर हे ख्रिसमस रग आहे, काही कुशन्स आहेत। बऱ्यापैकी सगळ्याची जी थीम आहे ती मी रेड, व्हाईट, ग्रीन अशीच ठेवलेली आहे। मी मगाशी म्हणले तसं मी काही मिनिएचर ख्रिसमस ट्री आणलेली आहेत। हा एक फ्लॉवर पॉट आहे,
हे सगळं मी लोकल मार्केटमधनं आणलेलं आहे। मी अशा गोष्टी लोकल मार्केटमधनं आणलेल्या आहेत की एकच वस्तू मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरून त्याचं डेकोरेशन करू शकते आणि त्याचा वापर दरवेळेस आणि वेगळ्या पद्धतीने मला करता येईल अशाच मी काही निवडक गोष्टी आणलेल्या आहेत। रिबिन पॅटर्न या वर्षीचा ट्रेंड आहे, त्यामुळे मी पडद्याला सुद्धा अशा पद्धतीचे 2 साइडला बो केले होते। त्यामुळे या वर्षीचा जो ट्रेंड होता तो मी फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय। या सगळ्या डेकोरेशन आयडियाज ज्या आहेत तर त्याचे काही एस्थेटिक फोटोज मी क्लिक केलेले आहेत, तर ते मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर करतेय। ख्रिसमस डेकोरेशन आयडियाज या आपण करू तेवढ्या कमी असतात, पण माझ्यासाठी ख्रिसमस म्हणजे खऱ्या अर्थाने आनंद, कारण या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंदच आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो। आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या ख्रिसमस डेकोरेशन आयडियाज बघितल्या तर आपण ज्या विकत आणलेल्या वस्तू आहेत तर त्या वस्तू वापरून या डेकोरेशन आयडियाज आपण बघितलेल्या आहेत। पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण स्वतः ख्रिसमस डेकोरेशनसाठी DIYs तयार करणार आहोत, त्यामुळे स्वामिनी व्लॉग्स हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा। माझ्या इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती सुद्धा मी काही छोटी रील्स शेअर केलेली आहेत, तुम्ही फॉलो करत नसाल तर नक्की करा। संगीतमय_स्वामिनी असं माझं इंस्टाग्रामचं हँडल आहे आणि सेम हँडल फेसबुकला पण आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।